कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या संकासुराच्या प्रतिमेबाबत बदनामीकारक व धार्मिक भावना दुखावणारे चित्रीकरण करणाऱ्या देवखेळ वेब सिरीज तात्काळ बंद करा. कोकणात प्रामुख्याने गुहागर तालुक्यात जोपासलेली कोकण संस्कृती आणि धार्मिकतेशी जोडलेल्या आपल्या पारंपरिक संकसुराच्या प्रतिमेबाबत बदनामीकारक व धार्मिक भावना दुखावणारे चित्रीकरण करणाऱ्या झी5 OTTवर प्रदर्शित झालेले देवखेळ वेब सिरीज तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी राजहंस नमन मंडळ रांजाणेवाडी पट क्रमांक 1 चे मुंबई अध्यक्ष अनिल सखाराम रांजाणे यांनी केली आहे. राजहंस नमन मंडळ रांजाणेवाडी गट क्रमांक 1 चे नमन खेळे गाव भोवनीसाठी गावाबाहेर पडण्यापूर्वी ग्रामदेवता श्री हसलाई देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी नमन मंडळी उपस्थित होते. यावेळी नमन मंडळाचे मुंबई अध्यक्ष अनिल रांजाणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर कोकणात पिढ्यानपिढ्या जोपासलेली नमन लोककला देवखेळे यातील अवघ्या कोकणवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या शंकासूर दैवत क्रूर, अमानवी असल्याचे दाखवून कोकण लोकसंस्कृतीला अंधश्रद्धेशी जोडून झी5 मराठी OTTवर प्रसारित करण्यात आलेली देवखेळ वेब सिरीजचा आम्ही सर्व नमन मंडळी जाहीर निषेध करत आहोत. संकासुराच्या प्रतिमेबाबत केलेली बदनामी यामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण कोकणात भाविकांच्या तसेच नमनप्रेमी नमन कलाकारांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत. नमन लोककला संस्था संलग्न गुहागर तालुका शाखेच्या वतीने देखील झी5 OTTवर प्रसारित झालेली देवखेळ वेब सिरीज तातडीने बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती. श्री हसलाई देवी मंदिरासमोरच आम्ही देवखेळ वेब सिरीज बंदीची मागणी करत आहोत. या वेब सिरीजमध्ये शंकासुराला क्रूर आणि अंधश्रद्धा पसरविणारा म्हणून दाखवण्यात आले असल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी येथील सर्व नमन कलाकारांची मागणी असून कोकण लोकसंस्कृतीला अंधश्रद्धेशी जोडून झी5 मराठी OTTवर प्रसारित करण्यात आलेली देवखेळ वेब सिरीजचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी सर्व नमन मंडळी उपस्थित होती. महान कार्य न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर.